नमस्कार मंडळी, मी सायली आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा गुडूची आयुर्वेदा या ब्रँडसोबत मी कोलॅबरेट करते. तर काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारण 1 महिन्यापूर्वी मला त्यांचे हे 2 प्रोडक्ट्स मिळाले. त्यातलं पहिलं प्रोडक्ट जे आहे ते आहे व्हिटॅमिन सी फेस सिरम आणि दुसरं जे आहे ते वेट लॉस पिल्स आहेत. तर या दोन्हीही प्रॉडक्टचा मला झालेला फायदा मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर ॲक्चुअली याचा फायदा झाला हे मी तुम्हाला सांगते आहे, आवर्जून सांगते आहे. त्याचं कारण हे, की एकतर लग्नाची धावपळ, शिफ्टिंगची धावपळ चालली आहे. तुम्ही व्लॉग्समधून पाहतच असाल आणि ह्या वेळामध्ये मला माझ्या चेहऱ्याकडे लक्ष देण्यासाठी अजिबातच वेळ मिळाला नाही. त्यामुळे फक्त मी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर हे जे फेस सिरम आहे, हे वापरलं आहे व्हिटॅमिन सीचं. त्यामुळे माझ्या चेहऱ्यामध्ये मला बराच फरक जाणवला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वेट लॉस पिल्स आहेत. तर मी ऑनेस्टली सांगायचं झालं तर हे अजिबात अजून खाल्लेले नाही आहेत. कारण मला त्याच्यासोबत आलेला जो डाएट प्लॅन आहे तो व्यवस्थित वापरून म्हणजे ते फॉलो करून मला त्या पिल्स घ्यायच्या आहेत. कारण जर आपण त्यांचा डाएट प्लॅन आणि अजून त्या बऱ्याच गोष्टी आहेत. हा अशा पद्धतीचा प्लॅन येतो, मी तुम्हाला पुढे सांगेनच. हे सगळं व्यवस्थित मला फॉलो करायचं आहे. 4 वीकचा हा प्लॅन असतो, म्हणजे 1 महिन्याचा आणि त्यामध्ये तुम्हाला ऑफकोर्स आपल्या तब्येतीमध्ये फरक जाणवतो. पण आपण जर ते योग्य पद्धतीने फॉलो केलं तर. म्हणूनच या गडबडीत मी अजून ते घ्यायला चालू केलेलं नाही आहे. तर येस, हे 2 प्रोडक्ट्स मला मिळालेत आणि हे कसे वापरायचे? आता फेस सिरम जे आहे त्याचे मला काय फायदे झाले, ते कसे वापरायचे? ते कशापासून बनलेलं आहे? आता आयुर्वेदा, गुडूची आयुर्वेदा म्हटल्यानंतर हे सगळे प्रोडक्ट्स आयुर्वेदिक आहेत आणि त्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे आणि ह्याच्या आधीसुद्धा यांचे 2 प्रोडक्ट्स मला आलेले आणि ते मी अजूनही कंटिन्यू करते आहे वापरण्यासाठी. मला वाटते साधारण 1 वर्षापूर्वी मी या ब्रँडसोबत कोलॅबरेट केलेलं आणि त्यावेळेला मागच्या एप्रिल महिन्यामध्ये. तर त्यावेळेला एक फेस क्रीम आलं होतं. त्या क्रीममुळे इतका जास्त ग्लो आलेला माझ्या चेहऱ्यावरती, म्हणजे संपूर्ण डेड स्किन जी आहे ती निघून गेलेली. त्या क्रीमचं नाव स्किन डिलाईट अंडर 30 असं होतं आणि खूप छान रिझल्ट्स मला त्या क्रीमचे मिळाले आणि अजूनही मी ते वापरते आहे. त्यानंतर मला हेअर सिरमसुद्धा मिळालेलं मागच्या वेळी आणि ते सुद्धा मी अजून वापरते आहे. तर इथेच कुठेतरी असेल, तुम्हाला जर दाखवायचं झालं तर हे पहा, मॉन्सी हेअर सिरम बाय गुडूची. तर हे जे प्रोडक्ट्स आहेत ह्याचा मला खरंच फायदा झाला आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर येस, हे 2 प्रोडक्ट्स जाणून घेण्याआधी आपण गुडूची आयुर्वेदा काय आहेत ते आधी पाहूयात आणि मग यांचे प्रोडक्ट कसे आहेत आणि कसे वापरायचे, या वेट लॉस पिल्स ज्या आहेत त्या कशा वापरायच्या आणि सिरम कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगते. हे जे आहे हे आयुर्वेदिक ब्रँड आहे. गुडूची आयुर्वेदा ह्या नावातच सगळं आहे. तर ह्यांच्याकडे केसांच्या काळजीसाठी, चेहऱ्याच्या काळजीसाठी, त्याचबरोबर आपलं वजन कमी करण्यासाठी, वाढवण्यासाठी, त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती सुद्धा वाढवण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बरेच वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि विशेष गोष्ट ही की निसर्गाच्या माध्यमातून म्हणजे निसर्गाकडून आपल्याला जे मिळतं नॅचरल, त्यापासून यांनी हे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत आणि हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत हे डॉक्टर यमुना ह्या स्वतः बनवतात. तर इथे तुम्हाला दिसत असेल ह्या वेट लॉस पिल्ससोबत मला अशी छोटीशी चिट आलेली आहे आणि इथे मागे सुद्धा मस्त असं लेटर लिहिलं आहे. याचा फोटो मी पुढे जोडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मी तुम्हाला सांगितलंच की ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल यूज केलेलं नाही आहे यांच्या कोणत्याच प्रोडक्टमध्ये. जवळजवळ 3 लाख लोकांचं, रुग्णांचं आयुष्य या कंपनीमुळे, या ब्रँडमुळे बदललेलं आहे आणि त्यांचा हाच मोटिव्ह आहे की आयुर्वेदाकडे परत जाणे आणि आयुर्वेदामध्येच शहाणपण आहे हे त्यांना सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे आणि ते त्यांनी 3 लाखपेक्षा जास्त रुग्णांना बरं करून प्रूफ केलेलं आहे. तर ह्या अशा कंपनीसोबत मला कोलॅबरेट करायला मिळतं आहे आणि त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा योग आहे. ही संधी मला मिळते आहे म्हणूनच मी खूप खूप कृतज्ञ आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आधीही सांगितलं की यांचे जे प्रोडक्ट्स आहेत हे मी स्वतः वापरते गेल्या 1 वर्षभरापासून. त्यांची क्रीम असेल, पहिल्यांदा मला 2 प्रोडक्ट्स मिळालेले कोलॅबरेशनसाठी आणि आत्तासुद्धा ते 2 मिळत आहेत. तर हे फेस सिरमचे सुद्धा खूप छान रिझल्ट्स मला मिळालेत. त्यामुळे हे सुद्धा मी सिरम कंटिन्यू करणार आहे आणि आधीच्यासुद्धा क्रीम आणि हेअर सिरम जे आहे ते मी कंटिन्यू करतच आहे. तर येस, आता पटकन मी तुम्हाला हे सिरम कसं वापरायचं आणि ह्यामध्ये नेमकं काय काय ह्याची वैशिष्ट्ये आहेत ते सांगते. तर या व्हिटॅमिन सी सिरममध्ये
पॅराबेन्स, सिलिकॉन्स आणि मिनरल्स ऑइलसुद्धा नाही आहे. त्यामुळे तुम्ही अगदी डोळे झाकून हे खरेदी करू शकता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली स्किन नेहमी यंग आणि हेल्दी राहण्यासाठी हे खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. डेड स्किन जी आहे ती ऑटोमॅटिकच निघून जाते आणि हे हे वापरायचं कसं? तर पहिल्यांदा एका क्लिन्झरनी किंवा मग तुमच्या साध्या फेसवॉशनी सुद्धा तुम्ही तुमचा चेहरा क्लीन करून घेऊ शकता. त्यानंतर हे जे ड्रॉप्स आहेत हे सगळीकडे स्किनवरती अप्लाय करायचे आणि छान असा आपल्या हाताच्या बोटांनी मस्त असा मसाज करायचा. 3 ते 4 मिनिटे मसाज केल्यानंतर मग जो आपण रेग्युलर मॉइश्चरायझर वापरतो तो लावून टाकायचा. दिवसातून 2 वेळा तुम्ही हे अप्लाय करायचं आहे. तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये नक्कीच फरक जाणवेल. मला 100% फरक जाणवला आहे, म्हणूनच मी हे तुम्हाला रिकमेंड करते आणि आता तर थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे स्किनला खूप जास्त गरज असते सीरमची आणि मॉइश्चरायझरची. आता दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पिल्स. तर जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं, की ह्या 60 टॅब्लेट्स आपल्याला मिळतात आणि 4 वीकचा हा प्लॅन असतो म्हणजे एका महिन्याचा. त्यांनी इथे अगदी व्यवस्थित डाएट प्लॅन दिलेला आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी सुद्धा आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी सुद्धा. या प्लॅनचा फोटोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेनच. तर त्यामध्ये त्यांनी आपण काय काय केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे, किती तासाची झोप घेतली पाहिजे, किती तास आपण काम केलं पाहिजे, या सगळ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे आपण साधारण सकाळी 6-6:30ला उठायला पाहिजे. 7 ते 7.5 तास आपली झोप व्हायला पाहिजे. त्याचबरोबर रात्री आपण 10-10:30 पेक्षा जास्त जागरण नाही करायचं आहे. त्यानंतर आठवड्यातून 5 ते 6 दिवस एक्सरसाइज कंपल्सरी करायचा आहे. 30 ते 60 मिनिटे हा एक्सरसाइज आपला असलाच पाहिजे. कोणती योगासनं करायची आहेत, कोणते एक्सरसाइज करायचे ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की सूर्यनमस्कार जो आहे तो आपल्याला 20 मिनिटे करायचा आहे. म्हणजे सूर्यनमस्कारचे 11 राउंड्स व्हायला पाहिजेत. सूर्यनमस्कार नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की हाफ व्हील पोज आपल्याला ट्राय करायची आहे. ती आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर काऊ फेस पोज करायची आहे 10 मिनिटांसाठी. त्याचबरोबर ब्रिज पोज जी आहे ती ब्रिज पोजसुद्धा आपल्याला 10 मिनिटांसाठी करायची आहे. प्राणायाम लाईक अनुलोम विलोम, भस्त्रिका, कपालभाती हे आपल्याला 20 मिनिटे करायचं आहे आणि वॉकिंग किंवा जॉगिंग आपल्याला 20 मिनिटे करायचं आहे. हा एक्सरसाइज आपल्याला कंपल्सरी फॉलो करायचा आहे. त्यानंतर फूड पॅटर्न त्यांनी सांगितला आहे. म्हणजे आपण दिवसभरात जेवण कसं घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, तो पॅटर्न त्यांनी दिलेला आहे. तर 3 ते 4 वेळा आपल्याला दिवसातून 3 ते 4 तासाचा गॅप ठेवून खायचं आहे. त्यानंतर फ्रेशली प्रिपेअर फूड म्हणजे जेव्हा आपण खाणार आहोत अगदी त्याच वेळेला आपल्याला दिवसातून 4 वेळा आपण खाणार असू तर 4ही वेळेला अगदी त्याच वेळेला आपल्याला गरम-गरम फ्रेश जे काही आपण खाणार आहोत ते बनवून खायचं आहे. त्यानंतर प्रत्येक वेळेला आपल्याला गरमच जेवण घ्यायचं आहे. त्याचबरोबर क्वांटिटी जी आहे ती मीडियम ठेवायची. म्हणजे अगदी कमीसुद्धा नाही आणि अगदी पोट गच्च भरेल असं पण नाही. मीडियम क्वांटिटीचं जेवण आपल्याला घ्यायचं आहे आणि एका कम्फर्टेबल प्लेसमध्ये शांत ठिकाणी आपल्याला बसून जेवण करायचं आहे. फक्त जेवणामध्ये लक्ष असायला पाहिजे. त्यानंतर काय करायचं नाही आहे ते देखील त्यांनी सांगितलं आहे आणि हे सगळं आपल्याला माहितीच असतं, की बाहेरचं खायचं नाही, जास्त वेळ झोपायचं नाही, उशिरा झोपायचं नाही, लवकर सकाळी लवकर उठायचं, खूप वेळपर्यंत झोपायचं नाही. त्यानंतर आईस्क्रीम आणि मिल्कशेक वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अव्हॉइड करायच्या. बाकी बाहेरचं खाणं तर पूर्णपणे अव्हॉइड करायचं. डाळ, पोटॅटो, अंडरग्राऊंड जे असतं ना म्हणजे कंदमुळं जी असतात तीसुद्धा अव्हॉइड करायची. त्यानंतर त्यांनी जो प्लॅन दिलेला आहे तो मी डिटेलमध्ये म्हणजे ह्याचा फोटोज मी लावते कारण त्यांचा फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक असे 4 प्लॅन आहेत. तर सकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण कधी काय खायचं, पाणी किती प्यायचं हे अगदी व्यवस्थित त्यांनी टाईमनुसार इथं दिलेलं आहे. म्हणजे किती पाणी प्यायला पाहिजे आणि 1 ते 2 ग्लास सकाळी 6:30 वाजता आपल्याला गरम पाणी प्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 7:30 वाजता जिंजर टी किंवा हर्बल टी प्यायचा आहे. त्यानंतर नाश्त्यामध्ये काय करायचं हे सगळं त्यांनी 4ही आठवड्याचे वेगळे प्लॅन दिलेत. आणि नॉन व्हेजिटेरियन जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथे काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत. याचा फोटो मी पुढे जोडते. तर अशा पद्धतीने ह्या पिल्स घ्यायच्या आहेत आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की ह्याचासुद्धा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आणि कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट तर इथे नाहीच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कोणती डायटिशियन नाही आहे किंवा मी कोणी स्किन स्पेशालिस्ट, हेअर स्पेशालिस्ट नाही आहे. जो मला एक्सपिरियन्स आला आहे यांचे प्रॉडक्ट वापरून तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि मला आलेला हा चांगला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी त्यांचे प्रोडक्ट आजपर्यंत वापरत आहे गेल्या वर्षभरापासून
आणि म्हणूनच ते मी तुमच्यासोबत शेअर करते. असे चांगले प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांना त्या प्रॉडक्टचा सगळ्या लोकांना फायदा व्हावा, हाच उद्देश आहे या व्हिडिओ मागचा. बाकी तुम्हाला जर खरंच पटलं आणि खरंच हे प्रॉडक्ट चांगले वाटले तर नक्की वापरा. वापरल्यानंतर तुमचे एक्सपिरियन्स काय असतील ते देखील मला खाली सांगा. आणि हो, माझा कोड जर तुम्ही वापरला तर नक्कीच तुम्हाला डिस्काउंट देखील मिळणार आहे. त्यामुळे तो जो कोड आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. ह्यांच्याबद्दलची जी वेबसाईट आहे, गुडूची आयुर्वेदाची जी वेबसाईट आहे त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आणि प्रोडक्ट लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लवकरच अशा छान विषयासोबत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.